हॅलो फ्रेंड्स, मी नीलम तुमचं स्वागत करते नीलम्स वर्ल्डमध्ये। आज आपण भेट देणार आहोत हरकुळ खुर्द थडेवाडी येथील रहिवासी श्री नामदेव राजाराम दळवी यांच्या निवासस्थानी। चला तर जाणून घेऊया स्वामी गगनगिरी महाराज आणि त्यांचे प्रिय भक्त श्री राजाराम तुकाराम दळवी यांबद्दल थोडीशी माहिती। माझे नाव नामदेव राजाराम दळवी, हरकुळ खुर्द थडेवाडी या हरकुळ गावचा रहिवासी। गगनगिरी महाराज यांचा जन्म 1904 साली झाला। 1932 मध्ये दाजीपूर अभयारण्यात ते आले प्रथम। त्यानंतर ती माझ्या वडिलांना म्हणजेच दळवी महाराजांना कुणकुण लागली की असं कोणीतरी साधू आलेत, म्हणून ते त्या ठिकाणी गेले, दाजीपूरच्या अभयारण्यात गेले आणि त्या ठिकाणी त्या महाराजांनी प्रत्यक्ष त्यांच्याजवळ एक नजर टाकता टाकता त्यांना ते आमच्या बाबांना असं बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुम्ही माझ्यासोबत इथे राहा आणि आपल्यासोबत त्यांनी ठेवलं। असं करता करता त्यांना ओढ लागली आणि माझ्या बाबांना तिथेच ठेवून त्यांनी घेतलं। ते मामाबाच्याचं त्यांचं एक अतूट नातं निघालं आणि त्या ठिकाणी जवळजवळ त्यांनी 3 वर्ष तिथे महाराजांच्या सोबत त्यांनी प्रवास केला। 3 वर्ष राहिले त्यांच्यासोबत आणि त्यानंतर इकडे आजोबा त्यांचे वडील सर्व त्यांना शोधायला लागले। त्यानंतर समजलं की कोणतरी महाराज आले आहेत, त्यांच्यासमोर दळवी महाराज तिकडे आहेत। त्यानंतर महाराजांनी सांगितलं की तू जा, मामा बाच्याचं त्यांचं ते नाटक होतं की तू घरी जा आणि तुझा सुखाचा संसार कर। त्यानंतर काही कालांतराने गगनगडावरती महाराज गेले, त्यावेळी पण बाबा तिथे भेटीसाठी गेले। तर भेटीसाठी गेल्यानंतर महाराजांना आमच्या दळवी बाबांना सांगितलं की तू गणेश मंदिर एक तू स्थापन कर। त्याप्रमाणे बाबांनी आमच्या इथे या ठिकाणी हरकुळ मुक्कामी एक गणेश मंदिर स्थापन केलं। माझे बाबा म्हणजेच श्री राजाराम तुकाराम दळवी महाराज हे ज्यावेळी गडावरती गेले त्यावेळी गडावरती एक मीटिंग बसली आणि त्या मीटिंगमध्ये महाराज प्रत्यक्ष म्हणाले की बाबू तू उभा राहा। मग नंतर माझे बाबा उभे राहिले आणि त्यांना सांगितलं की तू जा राजाराम, तू जा आणि एक घराजवळ गणेश मंदिर सुंदर असं बांध। त्याप्रमाणे माझ्या वडिलांनी या ठिकाणी हरकुळ मुक्कामी हे गणेश मंदिर स्थापन केलं। 2003 साली या गणेश मंदिराची प्रतिष्ठापना आमच्या गावचे पुरोहित माधव काका जोशी त्यांच्या समेत सर्व भक्तगण गोव्यापासून ते रत्नागिरीपर्यंत या बऱ्याच ठिकाणचे या ठिकाणी भक्तगण येऊन आमच्या गावातील सर्व भक्तमंडळी येऊन त्यांच्या समेत इथे या ठिकाणी गणेश प्रतिष्ठापन केलं आणि गगनगिरींची मूर्ती स्थापना केली। त्यानंतर बरेच भक्तगण या ठिकाणी येऊ लागले, त्यांचे प्रत्येकाचे काही प्रश्न होते, त्याप्रमाणे आमचे बाबा महाराजांच्या आज्ञेनुसार त्यांना आपले उत्तरं सांगायचे। त्यानंतर त्यांनी या ठिकाणी आम्ही कार्यक्रम चालू केले, एक संकष्टी दिवशी भजन, पूजन, कीर्तन, हरिपाठ असे बरेच कार्यक्रम केले आणि माघी गणेश जयंती ज्यावेळी फेब्रुवारी महिन्यात माघी गणेश जयंती, त्या गणेश जयंतीला मोठा कार्यक्रम सुरुवात केला। त्या कार्यक्रमाला चंदगडचे गोवा भक्त मंडळ बऱ्याच ठिकाणचे भक्तगण या ठिकाणी येऊन सुंदर असा मोठा प्रोग्राम करतात। गणेश भक्त या ठिकाणी येतात, त्यांना सुंदर असा आशीर्वाद मिळतो। या ठिकाणी सुंदर प्रकारे बऱ्याच प्रकारचे असे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही साजरे करतात। अशा रीतीनं हा आमचा कार्यक्रम आतापर्यंत सुरू आहे। माऊली कोंड, दाजीपूरची माऊली कोंड त्या पाण्यामध्ये ज्यावेळी हे दोन्ही बाबा म्हणजे मामा भाच्याचं जे त्यांचं नातं होतं त्यावेळी माझे वडील तिथे, दळवी महाराज तिथे त्यांच्यासोबत होते। एक वेळ असं झालं की महाराज माऊली कोंडामध्ये आतमध्ये पोहण्यासाठी म्हणून गेले आणि तासनतास खाली राहिले, पाण्यामध्ये राहिले। बाबा माझे खूप घाबरून गेले की महाराज गेले कुठे। अद्भुत चमत्कार म्हणजे खरोखरच तो दैवी चमत्कार, कारण विश्वगौरवांकित ते महाराज आहेत आणि त्यांनी
ज्यावेळी ते पाण्याखाली गेले त्यावेळी जवळजवळ 5 तासांनी ते बाहेर आले. त्यावेळी महाराज प्रत्यक्ष माझे बाबा घाबरले की महाराजांचं काय. त्यावेळी त्यांना ती प्रचिती आली की खरोखरच हे एक कोणतरी दैवी शक्ती आहे. आणि बऱ्याच 5 तासानंतर आल्यानंतर महाराजांनी त्यांना बाबा माझ्या वडिलांना सांगितलं की काही घाबरू नकोस, मी जिवंत आहे. तसंच दुसरी हे म्हणजे एक वाघ बनून आले. त्यावेळी पण तसंच झालं की बाबांना आमच्या असा हाताचा एक स्पर्श केला आणि त्यांना झोपवलं आणि आपण वाघाची धरकाळी करून दाखवली. ज्यावेळी बाबा शुद्धीवर आले त्यावेळी मोठी आरड घातली की वाघ रे वाघ, धावा कोणीतरी. प्रत्यक्ष स्वामींनी आपलं रूप धारण केलं आणि सांगितलं की राजाराम तू घाबरू नकोस, मी वाघ नाहीये, मी महाराजच आहे. त्यावेळी ही एक खरोखरच ते एक अलौकिक गोष्ट आहे. गगनगिरी महाराज आणि माझे वडील राजाराम दळवी महाराज हे दोन्ही मामाबाच्याचं जे नातं होतं, दाजीपूरच्या अरण्यात असं एक काळी महाराज बसले होते, धुनी करत बसले. असे आगीची धुनी पेटवली त्यांनी, लाकडावर लाकड, दगडावर दगड आपटून त्यांनी ते दीपक प्रज्वलित केलं आणि त्या ठिकाणी ते बसून संपूर्ण पाय त्यांनी आगीत घातले. हाताची बोटं त्यांनी घातली. बाबांनी आमच्या अक्षरशः ते खूप घाबरले की त्यांना बेशुद्ध पडण्याची पाळी आली. तर काय झालं, त्यांनी धावत गेले आणि त्यांनी त्यांचे हात बाजूला केले, पाय बाजूला केले. परंतु महाराज म्हणाले नाही की मला हेच करावं लागेल. त्यांनी ते हात पाय संपूर्ण घेतले आणि त्याची चामडी काढून माझ्या बाबांच्या हातात दिली. बाबांनी ती पाण्यात घातली आणि त्यांनी सांगितलं की राजाराम ही संपूर्ण आतडी ह्या माशांना खाऊ घाल. त्याप्रमाणे माझ्या बाबांनी केलं. तर हे का केलं, परंतु बाबांना माझ्या तसं काही माहिती नव्हतं. परंतु ते दैवी शक्ती असल्यामुळे सर्व महाराजांनी केलं आणि अजूनही संपूर्ण माहिती मला ही बाबांनी, मी प्रत्यक्ष काही त्यावेळी मी पाहिलं नाही, परंतु माझे बाबा त्यांच्यासोबत असल्यामुळे त्यांनी ते प्रत्यक्ष पाहिलं. कारण त्यांची आत्तापर्यंत संपूर्ण ग्रंथात बाबांचा माझा उल्लेख आहे. सप्तसिद्धीमध्ये पण आहे. राजाराम तुकाराम दळवी महाराज ते माझे वडील राजाराम दळवी महाराज, त्यांचे पहिले पटशिष्य म्हणजे राजाराम तुकाराम दळवी महाराज. या ठिकाणी आमचा या गणेश जयंतीला जो कार्यक्रम असतो, माघी गणेश जयंतीला अत्यंत सुंदर असा कार्यक्रम होतो. या ठिकाणी जवळजवळ 1,500 भाविक येतात. त्या ठिकाणी त्यांना अन्नदान म्हणजे महाप्रसाद देतो, तीर्थप्रसाद, आरती, महाआरती होते, पालखी प्रदक्षिणा होते. आणि या पालखी प्रदक्षिणाला आणि या सोहळ्याला प्रत्यक्ष गगनगिरींचे पुतणे शांताराम बापू पाटणकर हे देखील या ठिकाणी असते आणि त्यांच्या समवेतच हा कार्यक्रम होतो. झांजूचे दीपक महाराज हे देखील या ठिकाणी असतात. सुंदर असा तेजोमय असा कार्यक्रम होतो. भजनं असतात, सकाळी कीर्तन होतं, दुपारी महाप्रसाद होतो, की संध्याकाळी इतर हरिपाठ होते, रात्री भजनं होतात. त्या ठिकाणी दशावतारी नाटकही देखील ठेवतो, गणपतीचं चरित्र लावतो. असे बरेच काही कार्यक्रम होतात. गगनगडावरती जो दत्तजन्म होतो तो आमच्या हरकुळ गावची पहिली दिंडी म्हणाल तर आमच्या हरकुळ गावची पहिली दिंडी माझ्या बाबांनी सुरू केली आणि तो वारसा मी अजूनपर्यंत चालवलेला आहे. आतापर्यंत दिंडी आमची त्या ठिकाणी दत्तजयंतीला जाते. या ठिकाणी मी सर्व कार्यक्रम आटपून दत्तजयंतीचा खऱ्या अर्थानं मी दत्तजयंतीला गडावर असतो, कारण माझ्याच हस्ते, बाबांच्या नंतर माझ्या हस्ते तिथला जो दत्तजन्म होतो तो माझ्या हस्ते होतो. आणि अशा प्रकारे हा कार्यक्रम चालू राहिलेला आहे. या ठिकाणी आमच्या गणेश मंदिरामध्ये पुढील जो कार्यक्रम होईल तर मी तसाच वारसा ठेवीन आणि माझ्या मागील माझा मुलगा ओमकार दळवी, श्रीकृष्ण दळवी, माझं कुटुंब आणि माझ्या वाडीतील सर्व गणेश मित्रमंडळ थडेवाडी यांना देखील संपर्कात घेऊन हा वारसा मी कायम चालू ठेवणार आहे. धन्यवाद. जय गगनगिरी, जय पावणादेवी, जय गणेश.